नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया स्वीट कॉर्नची पुरी. या अगोदर आपण स्वीट कॉर्नपासून भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आज बनवूया स्वीट कॉर्नपासून ही पुरी. तर बघा, पुरी जी आहे ना, अतिशय मस्त अशी टम्म फुगली, अजिबात तेलकट झाली नाही आणि खायला तर इतकी मस्त झाली आहे ना. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही पुरी बनवून तयार होते. शिवाय तुम्ही हवं तर एक 3 ते 4 दिवसासाठी आरामात टिकवू शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता. रेसिपी कुठल्याही क्षणी जर आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. स्वीट कॉर्नची पुरी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी भरून स्वीट कॉर्न घेतलेत. तर अर्धं स्वीट कॉर्न घेतलं आणि त्याचं जे असे हे बी आहेत ना, ते आपण सोलून घेतलेत. आता हे स्वीट कॉर्न आपल्याला मिक्सरला थोडेसे वाटून घ्यायचे. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे सर्व स्वीट कॉर्न टाकून घेतले. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. सोबतच 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता तुम्ही तिखट किती खाता ना, त्यानुसार हिरवी मिरची टाकू शकता. सोबतच एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. आता इथे आपण काही मसाले सुद्धा टाकून घेऊयात. तर इथे मी 1 चमचा धना पावडर टाकून घेते. अर्धा चमचा पांढरे तीळ टाकायचे. यामुळे ना पुरीला खूप मस्त असा सुगंध तर येतोच आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि याचं आपल्याला पाणी न टाकता एक वाटण करायचं आहे. इथे मी ना अजिबात पाणी टाकलेलं नाही, कारण जे स्वीट कॉर्न असतं ना, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो. तर ते यामध्ये पाणी न टाकता असं वाटण करून घेतलं आहे. आता हे बाजूला ठेवूयात आणि इथे आपण पीठ घेऊयात. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक रव्यामुळे ना पुरी जी आहे ते अगदी खुसखुशीत तयार होते. तर इथे आपल्याला ना बारीकच रवा वापरायचा आहे, जाड रवा अजिबात वापरायचा नाही. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलं. आता यामध्ये आपण जे स्वीट कॉर्न वाटून घेतले होते ना, ते सर्व पेस्ट जे आहे ते यामध्ये टाकून घेऊयात. इथे मी ना स्वीट कॉर्न जे आहे ना, ते अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे, कारण एखाद्या वेळेस जर स्वीट कॉर्नचं थोडंसं बी जर मध्ये राहिलं असेल तर पुरी आपली व्यवस्थित टम्म फुगणार नाही. तर अगदी बारीक असं वाटून घेतलं. आता हे जे वाटण आहे ना, ते पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. आता बघा, जे सर्व मिश्रण होतं ना, ते आपण पिठाला चांगलं चोळून घेतलं. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्येच हे पीठ मळून घेते. तर बघा, पीठ मळत असताना आपण जसं रेग्युलर पुरीसाठी पीठ मळतो ना, तसंच पीठ मळायचं आहे. पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही, अगदी घट्ट असा आपल्याला याचा डो तयार करायचा आहे. इथे बघा, आपण अगदी घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे. पीठ जास्त असं घट्ट मळलं ना, तर पुऱ्या या अजिबात तेलकट होणार नाहीत आणि शिवाय यामध्ये आपण रवा वापरला आहे, तर तो सुद्धा छान असा यामध्ये फुलला जातो. आता बघा, पीठ आपण मळून घेतलं आहे. यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ रेस्टला ठेवूयात. इथे बघा, एक 10 ते 15 मिनिट झाले आहेत. पीठसुद्धा आपलं छान असं रेस्ट झालं आहे. आता बघा, परत एकदा पीठ जे आहे ना, ते हाताने थोडंसं मऊ करून घेऊयात. यामुळे ना पुऱ्या अगदी छान अशा तयार होतात. आता पीठ मी मळून घेतलं. आता आपण पुरी बनवून घेऊयात. तर पुरी बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेते. यामुळे ना पुऱ्या आपल्या पटापट तयार होतील. किंवा तुम्ही हवं तर एकाच वेळी अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्या झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेऊ शकता. इथे मी छोटा लिंबाच्या आकाराचा गोळा तयार करून घेतला आणि आता पुरी लाटून घेते. पुरी लाटत असताना अगदी थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी गोल गरगरीत पुरी लाटून घ्यायची. पुरी आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायची नाही. इथे बघा, अगदी मध्यम अशी ही पुरी आपण लाटून घेतली.
आता या पुऱ्या आपण अशाच प्रकारे बनवून घेऊयात आणि सर्व पुऱ्या तळून घेऊयात. पुरी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल आपल्याला अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत तापवायचं नाही किंवा अगदी मध्यम आचेवर सुद्धा तापवायचं नाही. बऱ्यापैकी तेल तापवून घ्यायचं आणि तेलामध्ये ना पुरी सोडून घ्यायची. आता बघा तेल चांगलं तापलं की यामध्ये एक एक करून ही पुरी सोडून घेऊयात. एकाच वेळी ना जास्त गर्दीसुद्धा करायची नाही. तर एक पुरी मी सोडून घेतली आणि बघा पुरी छान अशी टम्म फुगली. गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम केली आणि आता आपल्याला मध्यम आचेवरच ना दोन्ही बाजूने उलटपुलट करत छान अशी हिला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत ही पुरी तळायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पुरी किती मस्त अशी टम्म फुगली आहे आणि रंग बघा किती मस्त आलाय. थोडंसं मध्यम आचेवरच ही पुरी तळायची. यामुळे काय होतं, आपण यामध्ये रवा वापरलाय ना, तर रव्यामुळे ना आपली पुरी अगदी खुसखुशीत तयार होते. इथे बघा पुरी तळून झाली. आता मी झाऱ्यामध्ये काढून घेते आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घेऊयात. ज्या बाकीचं राहिलेलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे पुऱ्या बनवून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात. पुऱ्या तळून झाल्या की तुम्ही हवं तर एखाद्या टिश्यू पेपरवरती सुद्धा ठेवू शकता. इथे बघा मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या. आता ही पुरी तुम्ही नुसती असंच सुद्धा खाऊ शकता. खायला इतकी भन्नाट लागते ना, किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर गोड चटणीबरोबर खायला खूपच छान लागते. नुसती अशीच जरी खाल्ली तरी काही हरकत नाही. आता या पुऱ्या ना अजिबात तेलकट झाल्या नाहीत, शिवाय 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही या पुऱ्या नक्कीच देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा ना स्वीट कॉर्नचं सीझन आहे ना तोपर्यंत अशा ह्या स्वीट कॉर्नच्या पुऱ्या नक्कीच बनवून पहा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.